महाराष्ट्रामध्ये जी चळवळ जी उभी राहिली त्याची सुरुवात आपण असं म्हणू शकतो अगोदर सगळं थंडावलेलं होतं आणि आपल्या लिंगायत सेवा संघामुळे हे परत एकदा पुनर्जीवित झालं. ते काय म्हणले की आपला भारतीय समाज एक मनुष्याचं शरीर आहे, माणसाचं ह्युमन बॉडी आहे आणि ह्याच्यातली एकही अवयव नसला तर ती ह्युमन बॉडी अपंग आहे. आणि भारतीय समाज हा विविध जातीनं धर्मानं बनलेला आहे. मग ह्याच्यातला एखादा विशिष्ट समाज जर कुठला अज्ञानी राहिला किंवा विचारापासून लांब राहिला तर ते शरीर अपंग, तसं ते समाज अपंग होतं. काही जण आले, ही लिंगायतामधले SC आहेत म्हणले, विरोध केले, रात्री दगडं टाकले, पण आम्ही ते रात्री तिथंच मुक्काम केला. बरेच अनुभव मंडपचे कार्यकर्ते त्याच्यात सगळे प्रकाश कोरे असतील, रवी कोरे असतील, यांनी त्या चित्रप्रदर्शनामध्ये रवी कोरेचं खूप मोठं ते थीम तयार करण्यामध्ये योगदान आहे. असं कसं काय म्हणू शकता तुम्ही समाजाचं काम करताय, तुम्ही समाजाच्या कामाला नाही? मी म्हणलं जे होणार नाही त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, बरोबर, आणि त्याच्यासाठी खर्च करायची बी माझी इच्छा नाही. त्याने म्हणले कसं काय होणार नाही? मी म्हणलं वीरशैव लिंगायत हे अखिल भारतीय वीरशैव महासभा 10-20 वर्षापासून मागते आहे, परंतु ते का होत नाही ह्याच्यावर अखिल भारतीय वीरशैव महासभेत कधी मंथन झालंय का तुमचं? पहिल्या जनगणनेमध्ये आपल्याला शूद्रामध्ये धरलेलं होतं, मग आम्ही शूद्र नाही, आम्ही लिंगी ब्राह्मण आहेत. सप्तबंदीच्या माध्यमातून पिळवटून टाकलेलं शूद्रत्वाची भावना ठासून भरलेली या समाजामध्ये, ती पूर्ण काढण्याचं काम बसवण्णा आणि 770 शरण अनुभव मंडपाच्या माध्यमातून यांनी पूर्ण केलं. मान्य म्हणले 125 कोटी बसवेश्वर स्मारकासाठी मंगळवेढ्याला, म्हणजे मीटिंगमध्ये झाले, फायनल पण झालं. हां, आणि माझ्या बाजूला तो कृषी विभागाचा संचालक बसलेला होता. त्यानं म्हणला कसं मान्य करायलेत, मी 1 फूटभर बी जागा देऊ शकत नाही म्हणला यांना.